सर आजच्या पत्रकार परिषदेत काय नियोजन आजच्या पत्रकार परिषद आपण याच्यासाठी घेतली होती की येत्या 22 तारखेला आपण एक कार्यक्रम घेणार आहोत संत एकनाथ रंगमंदिरामध्ये. जागतिक किडनी दिवस या निमित्ताने आपण किडनी दाते आतापर्यंत जे किडनी ट्रान्सप्लांट झालेले आहेत या सगळ्या दात्यांना एकत्र बोलवून त्यांचं कौतुक सोहळा, त्यांना प्रोत्साहन, त्यांचं इंटरॅक्शन, त्यांचे प्रश्नोत्तर, त्यांचे काही क्वेरीज असतील तर त्याचं आपण सोल्युशन त्यांना सांगणार आहोत. आणि एकंदरीत हा उपक्रम आपण गेल्या 5 वर्षापासून करत आहोत. डॉक्टर बर्नेला किडनी केअर, ओरिओन सिटी केअर हॉस्पिटल आणि IMA सुद्धा या कार्यक्रमात सहभागी आहे. अशा 3 जण मिळून हा आपण उपक्रम करत आहोत. याने जनजागृती पण होईल. सगळ्या लोकांना किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे किडनी डोनेट करणं हे किती महत्वाचं आहे. तुम्ही एका माणसाला, एका व्यक्तीला, एका रुग्णाला जीवनदान देऊ शकता आणि एका माणसाला 2 किडनी असतात. तर एका किडनी डोनेट केल्याने त्या पेशंटला काहीही त्रास होत नाही, पण एक दुसरा माणूस त्याच्यामुळे त्याला जीवनदान मिळतं. हे एकंदरीत जनजागृती करणं प्लस जे किडनी डोनर्स आहेत ज्यांनी डोनेशन केलेलं आहे यांना प्रोत्साहन करणं, त्यांचं कौतुक सोहळा करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. किडनी ट्रान्सप्लांट किंवा डोनेट करण्याच्या बाबतीत अनेक समाजामध्ये अनेक समज गैरसमज आहे, याबाबत काय सांगता? आपल्याला समाजामध्ये गैरसमज म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे किडनी आजार मला का झाला इथून पेशंटची सुरुवात होते. कारण की 90% किडनी आजार हे पेनलेस असतात, त्याच्यामध्ये त्रास होत नाही. आणि जेव्हा पेशंट हॉस्पिटलमध्ये येतात तेव्हा त्यांचं किडनी फंक्शन कमी झालेलं असतं आणि जेव्हा डॉक्टर त्यांना सांगतात की बाबा तुझं किडनीचं फेल्युअर आहे आणि तुला पुढील उपचार लावा, सगळ्यात मोठा हा फॅमिलीला खूप मोठा सेटबॅक असतो. याचं महत्वाचं कारण म्हणजे जो आजार दुखत नाही तो मला का झाला किंवा मला कळाला का नाही हे त्याच्या मागचं एक चित्र एक फॅमिली समोर राहत आणि आपल्याला त्याबद्दल मग त्यांना सांगणे, त्या आजाराचे लक्षणं सांगणे. माझं वर्ल्ड किडनी डे मध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की किडनी आजार होऊच नाही. का बाबा, डायबिटीज सारखा आजार आहे जो आपण जर व्यवस्थित कंट्रोल केला तर किडनी आजार होणारच नाही. पण आपण जर बघितलं तर जगामध्ये 50% किडनी फेल्युअरचं कारण अनकंट्रोल शुगर, डायबिटीज आणि ब्लड प्रेशर आहे. ते एक साधे आजार जर आपण अगोदरच्या स्टेजमध्ये कंट्रोल केले, लक्ष दिलं किडनीकडे, तर आपण मोठ्या आजाराकडे जाणार नाही. आणि मोठ्या आजाराकडे नाही गेलं तरच आपण देशाचं आपलं त्याच्यामध्ये भलं आहे. कारण की कुठलाही मोठा आजार, ऑर्गन ट्रान्सप्लांट असो, हे असो, याच्यामध्ये मग डोनेशन आलं, लिगल प्रोसिजर्स आले, एक्सपेन्सेस आले, तर या सगळ्या गोष्टींना त्या फॅमिलीला समोर जावं लागतं. तर हा आजार घरचा नसून एक कौटुंबिक आजार आहे, सामाजिक आजार आहे. वेळेवर त्याचं बंधन करणे हे खूप अत्यंत आवश्यक आहे. सर किडनी किडनी खराब होते त्याला काही एज लिमिट वगैरे काही आहे, काही नियम आहेत? नाही, किडनी आजारामध्ये वय असं नाहीये. म्हणजे माझा सगळ्यात लहान किडनी ट्रान्सप्लांट झालेला पेशंट 6.5 वर्षाची मुलगी होती. तर आम्ही 72 वर्षाच्या माणसांपर्यंत किडनी ट्रान्सप्लांट केलेले आहे. तर एज हा काही फॅक्टर नाही. पण एक खूप महत्वाचं तुम्ही जर प्रश्न विचारला त्याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की मेजॉरिटी ऑफ पेशंट हे 30 ते 50 वर्ष वयोगटातले आहेत. आणि जे परिवाराचा आधारस्तंभ असतो, कमवणारा माणूस असतो किंवा काही असते किंवा मुलगी असते, तर अशा वेळेस अशा आयुष्याच्या मेन टाइम म्हणजे अशा वेळेस असा आजार जेव्हा आपल्या समोर येतो हा खूप दुर्दैवी म्हणजे प्रश्न आहे फॅमिली समोर. तर मला असं वाटतं की आपल्या घरामध्ये जर कोणी डायबिटीज असेल, कोणाला किडनी स्टोनचा आजार असेल, कोणाला ब्लड प्रेशर असेल किंवा कोणाचं किडनी फेल झालं असेल, तर त्या फॅमिलीच्या लोकांनी स्वतःची काळजी घेणे, वेळेवर तपासण्या करणे हे सुद्धा गरजेचं आहे. बरेच वेळा आपण असं बघतो की पेशंटने मला किडनीवर थोडी सूज सांगितली होती, पण ते सूज म्हणजे तोपर्यंत 50% फंक्शन त्याचं गेलेलं असतं. नॉर्मल क्रिएटिनिन 1 असतं आणि 2 झालं तर आपल्या किडनीची कार्यक्षमता 50% कमी होऊन जाते. पण त्या सुजेच्या एक जो असतो एक मानस लोकांचा की नाही थोडंच आहे, कारण की त्रास होत नाही. आणि जेव्हा त्रास होतो तेव्हा 70 ते 80% ही किडनी फेल झालेली असते. प्रथम लक्षण कोणती असतात? सुरुवातीच्या स्टेजमध्ये कुठलंही लक्षण आढळून येत नाही. जोपर्यंत किडनीचं फंक्शन 60 ते 70% फेल होत नाही किडनी, तोपर्यंत काही लक्षणं लोकांमध्ये दिसत नाही. त्याच्यानंतर दिसणारे जे लक्षण आहे ते म्हणजे ब्लड प्रेशर, रक्त कमी होणे, हातापायाला सूज येणे किंवा थकवा जाणवणे. बरेच वेळा लोकांना असं वाटतं कशामुळे झालं असेल, माझं काम वाढलं, स्ट्रेस वाढला त्याच्यामुळे झालं असेल. 40 वर्षाच्या खाली ब्लड प्रेशर आला समजायचं किडनी आजाराची सुरुवात ही झालेली आहे. काही अनुवंशिक प्रमाण असते? अनुवांशिक आजार पण आहेत किडनीचे, पण जे आपण भारतामध्ये जे मेजर अनुवांशिक आजार बघतो तो म्हणजे ऑटोसोमल डॉमिनंट पॉलिसिस्टिक किडनी डिसीज. तर हा सुद्धा असा पेनलेस डिसीज आहे. फॅमिलीच्या 50% फॅमिली मेंबरमध्ये स्लोली प्रोग्रेसिव्ह राहतो. आणि जे लहान मुलांमध्ये जे अनुवांशिक आजार आहेत ते बहुतेक ऍडल्टहुड पर्यंत सर्वाइव्ह होत नाही. पण पॉलिसिस्टिक किडनीमुळे लोक बरेच वर्ष जगतात आणि
त्याच्यामध्ये 50-60% लोकांचं किडनी फेल्युअर हे त्यांच्या लाईफ टाईम मध्ये होतच. किडनीचे आजार हे खर्चिक असतात, त्यामुळे अंगावर काढतात. शासनाच्या योजना असल्यामुळे लोकांना माहिती नाही आहे, त्याच्याबद्दल काय सांगतात? मला असं वाटतं खर्च करण्याची वेळच पडू नये. प्राथमिक दर्शनी आपण जर याचं निदान केलं तर याचं ट्रीटमेंट अत्यंत सोपं आणि कुठल्याही माणसाला परवडण्यासारखं आहे. त्याच्यानंतर जर एखाद्या माणसाचं दुर्दैवाने जर किडनी फेल्युअर झालं तर आज सरकारी योजनेमध्ये त्यांचं डायलिसिस होतं. सरकारी योजनेमार्फत त्यांना किडनी ट्रान्सप्लांट सुद्धा होतं. ट्रान्सप्लांट नंतर औषधं झाल्यानंतर सुद्धा औषधींचा खर्च सरकार मार्फत भेटतो. म्हणजे आपण जर बघितलं महात्मा गांधी आपले म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये त्यांना औषध उपचार सुद्धा भेटतो. आणि मुख्यमंत्री सहायता निधी सुद्धा या ऑपरेशन साठी कॉन्ट्रीब्युट करते आणि लोकांचा जो आर्थिक खर्च आहे तो बऱ्याच प्रमाणात कमी होऊन जातो. एनजीओ नाही काय आपला जो मुख्य उद्देश आहे या प्रोग्रामचा जनजागृती करणं हा एक महत्वाचा उद्देश आहे. पेशंट ज्याला किडनी बसवलेली असते त्यांची तर आपण काळजी घेतोच, पण त्याचबरोबर दाता घरचाच आपला सदस्य असतो. त्यांनी जी किडनी दिलेली आहे त्यांच्याकडे पण आपण लक्ष द्यायला पाहिजे, त्यांची पण काळजी घेतली पाहिजे. या चांगल्या उद्देशाने आपण हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मीडियाची मदत पाहिजे की त्यांनी जर हे सांगितलं की आपण पेशंट सोबत किडनी दात्यांची पण काळजी घेतो, त्यांचंही आयुष्य सुखकर करतो, त्यांनाही त्रास होणार नाही भविष्यामध्ये अशी आपण काळजी घेतो, तर याच्यामध्ये जनजागृती होऊन जास्तीत जास्त लोक तयार होतील की ज्यांना गरज आहे आणि जे करू शकतात तर ते लोक पुढे येतील आणि अशा पद्धतीने ज्यांना गरज आहे त्या पेशंटची रिक्वायरमेंट फुलफिल होईल या उद्देशाने आपण करतो. किडनी दाखवताना भीती असते, त्याबद्दल आपण काय मार्गदर्शन? आता जेव्हा जेव्हा पेशंट येतात तेव्हा आपण गव्हर्नमेंटच्या पद्धतीने ते सगळं व्यवस्थित करतो. अशा पेशंटचं काउन्सिलिंग केलं जातं आधी. नेफ्रोलॉजिस्ट करतात, युरोलॉजिस्ट करतात आणि जेवढेही सगळे ते कमिटीचे मेंबर असतात ते विचारतात. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं प्रोसिजर लेट डाऊन आहे, त्यांना सगळी माहिती देतो आणि त्यांचे जे शंका असतील ते आपण दूर करतो. आता जसं सरांनी सांगितलं की आपल्याकडे गेल्या 2-3 वर्षामध्ये 300हून जास्ती ट्रान्सप्लांट झालेले आहेत, तर अशी लोक पण समाजामध्ये आहेत की जे आपण भेटू शकतो आणि त्यांना भेटण्यासाठी तुम्ही लोकांनी पण यावं 22 तारखेला अशी आमची अपेक्षा आहे. संत एकनाथ रंग मंदिरामध्ये प्रोग्राम आहे, तो सकाळी 8 ते दुपारी 4 आहे. तुम्ही या प्रत्यक्ष भेटा, तुम्हाला लोकांचे अनुभव कळतील. पण डोनेशन आहे त्यासाठी काय मार्गदर्शन किंवा काय सल्ला प्रत्येक मुलांना चालू व्हायला त्याकरता आपण काय? कसं आहे, दरवर्षी भारतामध्ये 5 लाख व्यक्तींना ऑर्गन डोनेशनची गरज असते आणि ऑर्गन डोनेशन होतात किती, काही हजारांमध्ये. म्हणजे 0.1% पण ते होत नाही ऑर्गन डोनेशन. तर आणि विदेशामध्ये हेच बघायला गेलं तर 20 ते 30% प्रमाण आहे. म्हणजे भारतामध्ये जनजागृतीचे प्रमाण कुठेतरी कमी आहे. यावर्षी इंडियन मेडिकल असोसिएशनने ऑर्गन डोनेशन विषयीच जनजागृतीचा वसा उचलला. छत्रपती संभाजीनगर शाखेचे त्याचे चेअरमन आपले डॉक्टर श्री गणेश बर्नेला आहे. त्यांनी या गेल्या वर्षभरामध्ये 12 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कार्यशाळा घेतल्या. शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, IMA हॉलला लोकांना बोलवलं, आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो. असं एक विडा आधी उचलला जनजागृतीचा आणि शहराला जनजागृत करायचं आपण एक प्रण घेतलेला आहे आणि तो अभ्यासपणे सुरूच राहणार आहे. मरावे ऑर्गन रूपी उरावे या संकल्पनेनं आम्ही यावर्षी काम केलेलं आहे. आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून देखील सगळ्यांना आव्हान राहील की जनजागृती ही कमी पडते आमच्याकडून, पण आम्ही प्रयत्न सुरूच ठेवलेले आहेत आणि सगळ्यांनी ऑर्गन डोनेशनसाठी प्लेज घेऊन या समाजामध्ये एक आदर्श निर्माण करावा छत्रपती संभाजीनगर शहरात. हे खरंच योग्य व्यक्तीपर्यंतही पोहोचायला पाहिजे. आजकाल व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज येतात, याला पण ते आळा लागलेला. आपण जर बघितलं तर ऑर्गन म्हणजे रिक्वायरमेंट डोनर म्हणजे जेवढे काही पेशंट आहेत तर त्याच्यामध्ये मग त्याचे व्हॉट्सअप मेसेजेस किंवा XYZ डेट झालाय, पारदर्शकता आणि कायदेशीरपणा आणण्यास आपल्याला मदत करते. आरोग्य जागृती. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है.
यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है। हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं।